20 अशा गोष्टी ज्या 25शीत असताना करायला पाहिजे होत्या असं तुम्हाला पुढे वाटेल. तुमच्या आई-वडिलांच्या करिअरविषयीच्या कल्पना कधीच बदलणार नाहीत, असं गृहीत धरू नका. ते तुम्हाला नक्कीच पुढे जाऊन समजून घेतील. तुमची आजची सॅलरी ही कायम तशीच राहणार नाही. शिकत राहिलात तर ती नक्की वाढत जाईल. कदाचित तुम्हाला थोडा जास्त वेळ लागेल. लग्नासाठी स्वतःला डेडलाईन देऊ नका. योग्य जोडीदार मिळणं जास्त महत्त्वाचं असतं. त्यामुळे कुठल्याही गोष्टीसाठी जास्त उशीर करू नका. तुमच्या जोडीदाराविषयी अपेक्षा लिहून काढा. दोघेही नोकरी करणारे असाल तर हे मुळीच टाळू नका. आर्थिक साक्षरता फार महत्त्वाची आहे. त्याविषयी नक्कीच शिकत राहा. जेवढे जमतील तेवढे पैसे नक्की वाचवा. सेव्हिंग वाढवत राहा आणि गुंतवणूक कशी करायची हे समजून घ्या आणि हे आत्ताच्या आत्ताच करायला सुरुवात करा. पैसा कमावणं, वापरणं, वाचवणं आणि वाढवणं यातला फरक समजून घ्या. तेही खूप लवकरात लवकर. वागण्यात, बोलण्यात आणि कामात लवचिकता असू द्या. म्हणजे तुम्ही चुकत आणि शिकत राहाल. ह्या गोष्टी जेवढ्या लवकर होतील तेवढ्या लवकर करायला तुम्ही स्टार्ट करा. ऑफिसमध्ये सगळं शेअर करू नका. मित्र बनवा, पण काम महत्त्वाचं आहे हे विसरू नका. नवीन पुस्तकं, नवीन अनुभव, नवीन जागा आणि नवीन माणसं यांच्यासाठी पैसा खर्च करणे म्हणजे आनंद आणि गुंतवणूक असा दोन्ही पण असू शकतो. त्यामुळे या गोष्टी तुम्हाला लवकरात लवकर समजून घ्यायला हव्यात. शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर लक्ष द्यायची वेळ आज आहे. जिम, योग, खेळ यासाठी तुम्हाला जेवढा जास्त वेळ देता येईल तेवढा जास्त वेळ तुम्ही द्या. शाळेतले मित्र हे सगळ्यात जवळचे मित्र असतात. त्यामुळे कायम तुम्ही त्यांच्या संपर्कात राहा आणि कधीतरी गाठीभेटी सुद्धा घ्या. नातेवाईकांना नाही म्हणायला शिका. सगळे कार्यक्रम महत्त्वाचे सगळे कार्यक्रम हे महत्त्वाचेच नसतात. त्यामुळे कुठलंही वाईट व्यसन ही काळाची गरज म्हणून लावून घेऊ नका. तुमचे नियम तुम्ही पाळा. व्यसन तुम्ही जर लावलं असेल तर ते तुम्हाला पुढे जाऊन खूप धोकादायक ठरू शकतं, हे तुम्ही नक्की जाणा. न्यूट्रिशन, सकस आहार समजून घ्या आणि 70 ते 80% तरी पाळण्याचा प्रयत्न करा. तुम्हाला आवडतात त्या गोष्टी करणारे समविचारी लोक शोधा आणि त्यांच्यासोबत जास्तीत जास्त वेळ राहा. काम, खेळ, छंद, इतर गोष्टी तुम्ही जोपासू शकता. तुम्हाला काय करायचंय आणि काय नाही याचा निर्णय तुम्ही घेऊ शकता आणि तेही तुम्ही स्वतःला सांगत राहा. भूतकाळात चांगला वाईट कसाही असला तरी तुम्हाला पुढे जाण्यापासून तो जर रोखत असेल तर त्यात रमू नका. भूतकाळाला जेवढ्या लवकर होईल तेवढं लवकर विसरण्याचे तुम्ही प्रयत्न करा. त्यामुळे ह्या गोष्टी करायला लवकरात लवकर तुम्ही स्टार्ट करा. आता तुमच्याकडे भरपूर वेळ आहे. तुमच्या वैयक्तिक प्रोजेक्टवर काम करायला तुम्ही लवकरात लवकर स्टार्ट करा आणि ह्या गोष्टी जेवढ्या लवकर तुम्ही स्टार्ट कराल त्यामुळे तुम्हाला पुढे जाऊन या गोष्टीचा पश्चाताप होणार नाही. तुम्हाला सल्ला देणारा त्या विषयात किती खोल आहे हे कोणाचंही ऐकू नका, पण त्यात काही केलेला, रिस्क घेतलेला किंवा शिकत राहणारा असेल तर मग त्याच्याकडून शिकून घ्या. सगळ्या चुका आपण करायच्या नसतात. त्यामुळे या गोष्टी लवकरात लवकर तुम्ही स्वतः जोपासा.